नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नंदगिरी किल्ल्यावर हे जे शिबिर चालू झालं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे स्क्रीन टाईम टू ग्रीन टाईम ही जी ॲक्टिव्हिटी चालू आहे सर्वत्र यावरती जास्त फोकस करून कार्यक्रम विविध घेतो, जसं की सोबत गाणं गाणे किंवा विविध जे कलागुण असतात विद्यार्थ्यांचे ते बाहेर यावेत. मोबाईलमध्ये जे आपण पाहतो की विद्यार्थी जसं मोबाईलच्या नादी लागून आपला वेळ घालत आहेत किंवा ग्राउंडवरती जे खेळ आहेत ते आता दूर होत चालले आहेत. तर जे 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना जे ग्राउंडवरचे खेळ आहेत ते माहिती व्हावेत किंवा त्याच्यामध्ये रस निर्माण व्हावं, ते घरी जाऊन पण ते खेळ खेळले पाहिजेत आणि आपले जे जुने गेम्स आहेत ते त्यांच्यामध्ये त्यांना माहिती राहिलं पाहिजे. यासाठी आपण इथे सर्वत्र हे गेम घेतो. गुरोळीला झालेला आहे, धर्माबादला झालेला आहे, उमरीला झालेला आहे. म्हणजे जे 11वी-12वीचे जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी हा म्हणजे कार्यक्रम म्हणजे घेत असतो. कारण की त्यांना म्हणजे जे निसर्गाचं वातावरण आहे त्यामध्ये त्यांना आपण कसं म्हणजे तिथे राहिलं पाहिजे, वेगवेगळे कार्यक्रम घेतो, त्यामधून त्यांना काय अनुभव वगैरे येतो ते आम्ही शेवटच्या दिवशी त्यांना विचारतो. संख्या किती आहे विद्यार्थ्यांची इथं सध्या? आत्ता संख्या एक 20-25 संख्या आहे. 40 उद्यापर्यंत 40 होईल. तर्फे घेत जाणाऱ्या या शिबिरामध्ये आपण मैदानी खेळ, मग त्यानंतर वृक्षारोपण आणि अनेक मैदानी खेळ घेणार आहोत. आणि यात ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं असेल तर त्यांना आज पण कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल आणि उद्या पण होता येईल. स्क्रीन टाईम कमी करण्याचा आपला हे उपक्रम आहे. आज आपण बघतोय जेनझीज जे काही म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक यातून बाहेर येऊन मैदानी खेळ खेळावेत आणि आपल्या इतिहासाशी त्यांनी जुळल्या जावेत, म्हणून आपण हे उपक्रम घेतोय.